तर यानंतरची बातमी आहे येवल्यामधून अवकाळीमुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं। गारपीट आणि अवकाळीचा 65,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। गेल्या महिन्यामध्ये 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका बसला असून अवकाळीनं 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे प्लॉट बुकिंगही वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे रशिया दुबईला जाणारी द्राक्ष न गेल्याने आर्थिक नुकसान झालंय। नुकसानाचे शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानामुळे काहीच पडलं नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, घेतलेलं कर्ज कसं फेडावं असे मोठे प्रश्न द्राक्ष उत्पादकांसमोर उभे राहिले आहेत। त्यामुळे भरघोस मदत मिळावी अशी मागणी देखील कृषी तज्ञ करत आहेत। उत्पादनाचा खर्च बघता आणि सध्या दिवसागणिक वाढत असणारे समस्या द्राक्ष शेतीमधल्या बघता मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती उत्पादक अडचणीत सापडलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जी निर्यात आता व्हायला पाहिजे दुबई आणि रशियासाठी, त्यासाठी जी नावनोंदणी सध्या सुरू आहे त्याचं प्रमाण देखील कमी आहे। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। बऱ्याचशा नेत्यांनी संघटनेनी पंचनामे केले आहे, मात्र अद्याप ठोस रकमेचा कोणताही भरपाईचा सरकारकडून आश्वासन मिळालेलं नाही आणि भरपाई मिळालेली नाही।